प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन आणि चार्ली चॅप्लिन यांची भेट झाली। तेव्हा आइन्स्टाईन चॅप्लिनला म्हणाले, मी तुमच्या कलेचा खूप मोठा फॅन आहे। तुम्ही एकही अक्षर न बोलता लोकांना हसवता, तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवता, त्याचं मला कौतुक वाटतं। त्यावर चार्ली त्यांना म्हणतो, मनापासून धन्यवाद, मला सुद्धा तुमच्या कामाचा खूप आदर आहे। पण मला वाईट एवढंच वाटतं की तुम्ही इतकं जीव तोडून लोकांना सायंटिफिक एक्सप्रेशन बद्दल सांगता, पण दुर्दैव हेच की लोकांना ते समजून घ्यायचं नसतं। आजवर वेंधळा माणूस म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहिलं त्या चार्लीचा हा समंजसपणा कधी जगासमोर आला नाही। चार्लीचं एक फेमस वाक्य आहे, माझं दुःख लोकांच्या हसण्याचं कारण झालं तरी चालेल, पण माझं हसणं कुणाच्या दुःखाचं कारण नाही झालं पाहिजे। आपल्यामुळं कुणाला त्रास न होणं ही इतकी खोल माणुसकीची जाणीव माणसांमध्ये तेव्हाच डेव्हलप होते जेव्हा त्याच्या वाट्याला दुनियाभरचं दुःख आलेलं असतं। चार्लीनं जगाला पोट दुखेस्तोवर हसवलं, पण त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागं त्यानं त्याच्या अतीव दुःखाची छबी लपवून ठेवलेली होती हे फार कमी लोकांना माहिती आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार्ली चॅप्लिन या महान कलाकाराच्या आयुष्याची 30 धगधगती गोष्ट जाणून घेणार आहे। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मित्रांनो, चार्ली चॅप्लिनचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी दक्षिण लंडनच्या वॉल्वर्थमध्ये झाला। बरोबर जर्मनीचा हुकुमशाह हिटलर जन्माला आला त्याच्या 4 दिवस आधी। स्वतः चार्लीनं मुलाखतीत सांगितल्यानुसार तो जिथं वाढला त्या एरियात बेकायदेशीर जुगार, वेश्या व्यवसाय, दारू आणि इतर नशा पाण्याचे अड्डे यांचं भयान साम्राज्य पसरलेलं होतं। उच्चवर्णीय कर्मठ इंग्लिश लोक ज्या गोष्टी करायला बंधनं घालायची त्या सगळ्या गोष्टी वॉल्वर्थमध्ये केल्या जायच्या। व्यसनामुळे गरिबी ही तिथल्या प्रत्येक कुटुंबाच्या पाचवीला पुजलेली। चार्लीच्या घरची परिस्थिती तर त्याहून वाईट। चार्लीचं खरं नाव होतं सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन ज्युनियर। त्याचे वडील चार्ल्स स्पेन्सर सिनियर हे उत्तम गायक आणि अभिनेते होते, तर आई ऑपेरा सिंगर होती। ती स्टेजवर लिली हार्ली नावानं गाणी म्हणायची। जवळच्या एका थिएटरमध्ये छोटी मोठी कामं करून ते त्यांच्या कुटुंबाचा गाडा रेटत होते। चार्लीच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची होती, इतकी की 2 वेळच्या जेवणाची पंचाईत व्हायची। सततच्या पैशांच्या तंगीमुळे चार्लीच्या वडिलांना टेन्शन यायचं आणि ते उधारीची दारू पिऊन कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहायचे। त्या काळात चार्लीच्या आईनं घराची सगळी जबाबदारी सांभाळली होती। पण एके दिवशी स्टेजवर गाणं म्हणत असताना चालू शो मध्ये चार्लीच्या आईचा आवाज गेला। कार्यक्रम बंद पडला म्हणून खाली बसलेले प्रेक्षक स्टेजवर चपला फेकून मारू लागले। आपल्या आईची ती हालत बघवली नाही म्हणून 5-6 वर्षाचा चार्ली स्टेजवर आला आणि त्याच्या बोबड्या आवाजात गाणं म्हणायचा प्रयत्न करू लागला। त्याचे बोबडे बोल ऐकून प्रेक्षकांना मज्जा येऊ लागली। प्रेक्षकांनी स्टेजवर पैशांचा वर्षाव केला। तेव्हा चार्लीला कळून चुकलं होतं की आपल्या खऱ्या आयुष्यातलं दुःख स्टेजवर मांडलं की लोकांना हसायला येतं आणि त्यातनं पैसाही मिळतो। मग त्यानं पुढे जाऊन मी हेच करणार असं आपल्या मनाशी पक्क केलं आणि तो सातत्यानं अभिनय शिकण्यासाठी थिएटरमध्ये जाऊ लागला। दरम्यानच्या काळात चार्ली 12 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं। त्यानंतर आई दारूच्या आहारी गेली। कालांतरानं ती गंभीर मनोरुग्ण झाली, त्यामुळे तिला वेड्यांच्या दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं। दरम्यानच्या काळात चार्ली आणि त्याचा मोठा भाऊ सिडनी रस्त्यावर काहीतरी कलाकारी दाखवून आपल्या पोटाची खळगी भरू लागले। परिस्थितीमुळे शाळा शिकण्याचा काहीच प्रश्न नव्हता। तो चार्लीच्या आयुष्यातला सर्वात वाईट काळ होता। पण त्या काळातही चार्लीचं अभिनयाचं वेड कमी झालं नव्हतं। त्याने एका नाटक कंपनीत जाऊन छोटे मोठे रोल करायला सुरुवात केली। 1910 साली चार्लीला एका कंपनीच्या कार्यक्रमानिमित्त अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली। तिथं आल्यावर त्यानं छोटे छोटे सिनेमे बनवायला सुरुवात केली। तो मुकपटांचा काळ होता। मुकपट म्हणजे कोणत्याही संवाद आणि संगीताशिवाय बनवलेले सिनेमे। चार्लीचे ते मुकपट अमेरिकेत बेकार चालले। थोड्याच काळात तो मुक अभिनयाचा किंग म्हणून उदयाला आला। दारू पिऊन झिंगलेला, येडेवाकडे चाळे करून स्वतःलाच संकटात टाकणारा, सतत धडपडणारा वेंधळा चार्ली लोकांना भलताच आवडला। त्या सिनेमात त्याला साथ दिली लॉरेल अँड हार्डी या जगप्रसिद्ध सिरीजमधून नाव कमावलेल्या स्टेनली लॉरेलनं। दरम्यानच्या काळात चार्लीला सिनेमा बनवण्याचं तंत्र अवगत झालं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं सहृदयी आणि इतरांना मदत करणारं लिटल ट्रम्प नावाचं पात्रही लोकांना खूप आवडलं होतं। लहान पोरं तर त्याची कट्टर फॅन झाली होती। त्या लिटल ट्रम्पच्या डोक्यावर असणारी गोल टोपी, मोठाले बूट, हातात काठी, फेंगडी चाल, ढगळी पॅन्ट आणि फिट्ट कोट, कधी कधी फाटका विटलेला शर्ट, त्यावर लटकवलेला टाय, मिचकुले डोळे आणि मुख्य म्हणजे चेहऱ्यावरच्या आखूड मिशा हा चार्लीचा अवतार जगभरात भयान लोकप्रिय झाला। पुढे जाऊन अनेकांनी त्याला कॉपी करण्याचा प्रयत्न केला। अगदी तसंच वेंधळ कॅरेक्टर करून आपल्या दादा कोंडकेंनी सुद्धा नंतर लोकांना पोट दुखेस्तवर हसवलं।
म्हणून तर सुरुवातीच्या काळात दादा कोंडकेंना लोक भारताचा चार्ली चॅप्लिन असं म्हणायचे. असो, त्या लिटल ट्रम्पला केंद्रस्थानी ठेवून चार्लीनं 17 महिन्यात 45 शॉर्ट फिल्म्स तयार केल्या आणि त्या तुफान गाजल्या. चार्लीचं सिनेमा बनवायचं एक खास तंत्र होतं. तो पटकथेपेक्षा ॲक्च्युअल कॅमेऱ्यात पाहून सीनमध्ये आणखी काही रंगत आणता येईल का असा विचार करायचा आणि त्याचं ऑन दी स्पॉट एक्झिक्युशन करायचा. त्यामुळे जवळजवळ एका सीनचे 50 ते 60 रिटेक व्हायचे. बरं, सगळं शूट झाल्यानंतर रात्री पुन्हा एकटाच खोलीत स्वतःला कोंडून घ्यायचा आणि बेस्ट सीन एकत्र करून फायनल आउटपुट काढायचा. आधी तो कीस्टोन नावाच्या कंपनीसाठी शॉर्ट फिल्म्स बनवायचा, पण नंतर त्यानं न्यूयॉर्क म्युच्युअल फिल्म कंपनीशी करार केला आणि स्वतःची नवी टीम बनवून त्यानं सिनेमे बनवायला सुरुवात केली. त्यावेळी चार्ली अमेरिकेतला सर्वात महागडा ॲक्टर म्हणून नावारूपाला आला होता. ज्यावेळी अमेरिकेतील लोक $12 महिन्याचा किराणा भागवायची, तेव्हा चार्लीला दर महिना $10,000 मिळायचे. चार्लीचे सगळे व्यवहार त्याचा मोठा भाऊ सिडनेच बघायचा. तेव्हा अमेरिकेत मोठमोठ्या स्टुडिओंनी आणि वितरकांनी एकत्र येऊन नटनट्यांच्या वाढत्या मागण्यांना आळा घालण्यासाठी त्यांचे मानधन आणि कामाच्या अटीबाबत आचारसंहिता लागू करायचं ठरवलं. अर्थात त्यात कलाकारांचा तोटा होणार होता. म्हणून तर मग डगलस फेअरबँक्स, मेरी पिकफोर्ड, चार्ली चॅप्लिन, ग्रिफिथ अशा बड्या अभिनेत्यांनी एकत्रित येऊन त्यांची युनायटेड आर्टिस्ट नावाची एक स्वतंत्र कंपनी स्थापन केली. त्या कंपनीद्वारे ते स्वतःच सिनेमांची निर्मिती, दिग्दर्शन आणि वितरण करणार होते. तो त्या काळी अमेरिकेच्या एंटरटेनमेंट बिझनेसमधला एक क्रांतिकारी निर्णय होता. पण त्यानंतर चार्ली अनेकांच्या रडारवर आला होता. त्याचे अमेरिकेत अनेक दुश्मन तयार झाले होते. दरम्यानच्या काळात चार्ली 16 वर्षीय मिल्ग्रेड हॅरिसच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्न केलं. 1918 साली चार्ली आणि मिल्ग्रेडला एक मुलगाही झाला, पण तो 10 दिवसातच वारला. तेव्हा चार्ली दायमुकडून रडला होता. त्यानंतर त्यानं द किड नावाचा त्याचा पहिला फुल लेंथ सिनेमा काढला आणि तो सुपरहिट ठरला. एका रस्त्याच्या कडेला टाकून दिलेल्या अनाथ मुलाला चार्लीनं साकारलेला वेंधा ट्रम्प वाढवतो. दोघात बाप मुलाचं नातं तयार होतं. ट्रम्प जबाबदार बनू लागतो. पुढे अनाथाश्रमवाले सत्य कळल्यावर त्या मुलाला जबरदस्तीने ट्रम्प पासून काढून घेऊन जातात. सिनेमातलं ते दृश्य पाहून रडला नाही असा एकही माणूस तेव्हा अमेरिकेत नव्हता. इतकी जबरदस्त ॲक्टिंग चार्लीनं त्या सिनेमात केलेली. लहानपणी चार्लीच्या आईला वेडेपणाचे झटके यायचे, तेव्हा सुद्धा त्याच्या आईला तसंच त्याच्यापासून तोडून नेण्यात आलं होतं. तोच प्रसंग त्यानं दी किडमध्ये साकारला. पुढे 1921 साली चार्लीनं स्वतः लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला अ वुमन इन पॅरिस नावाचा सिनेमा काढला, पण त्यात त्यानं स्वतः काम केलं नाही. तो पिक्चर बेकार आपटला. नंतर 1924 साली चार्लीच्या बेस्ट सिनेमांपैकी एक द गोल्ड रश हा सिनेमा आला आणि चार्ली चॅप्लिन जगातला नंबर 1 सुपरस्टार झाला. त्या सिनेमातला भुकेमुळे हैराण झालेला ट्रम्प स्वतःचा बूट उकळून खातो हा सीन पुढे जगभरातल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॉपी केला गेला. त्यातल्या 16 वर्षीय लिटा ग्रे नावाच्या अभिनेत्रीवर पुढे चार्लीचा जीव जडला आणि त्या दोघांनी गुपचूप लग्नही उरकून टाकलं. 20 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच लिटाला चार्लीपासून 2 मुलं झाली. पण त्याच काळात चार्लीचं पुन्हा जॉर्जिया हेल, मेरेना केनेडी आणि मेरियान डेव्हिस यांच्यासोबतही अफेअर सुरू झालं. ती गोष्ट लिटाला आवडली नाही. दरम्यान चार्लीच्या आयुष्यात लागोपाठ 3 मोठी वादळं आली. 1926च्या सप्टेंबर महिन्यात त्याच्या स्टुडिओला आग लागली. त्यातून सावरणार तोच त्याच्या ऑफिसवर अमेरिकन आयकर विभागानं धाड मारली. 13.5 लाख एवढी अवाढव्य रक्कम भरून ते प्रकरण संपवलं. तेवढ्यात त्याची बायको लिटानं तो मुलांना मारहाण करतो म्हणत घटस्फोटाचा दावा करून त्याच्याकडे $3 लाख मागणी केली. चार्लीनं सगळी रक्कम चुकती करून तिन्ही प्रकरणातून सुटका करून घेतली आणि तो पुढच्या सिनेमाच्या निर्मितीत गुंतला. 1931 साली त्याचा सिटीलाइट सिनेमा रिलीज झाला. लोकांनी त्यालाही भरभरून प्रेम दिलं. चार्लीच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींशी त्याच्या प्रेक्षकांना काही देणं घेणं नव्हतं. 1932 साली चार्ली पुन्हा पॉलेट गोडार्ड या 21 वर्षीय अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. चार्लीप्रमाणेच ती सुद्धा गरीब घरातून वर आली होती. ती कडक शिस्तीची आणि खूप प्रेमळ होती. तिनं मोठं मन दाखवून लिटा आणि चार्लीच्या दोन्ही मुलांना त्यांच्याकडेच सांभाळायला ठेवून घेतलं होतं. त्या दोघांनी 8 वर्ष संसार केला आणि पुन्हा वेगळे झाले. पुढे 1936 साली चार्लीनं आर्थिक महामंदी आणि त्यात लोकांची झालेली परवड यावर द मॉडर्न टाइम्स नावाचा खूप सुंदर सिनेमा काढला. तेव्हा लोकांना पहिल्यांदा चार्लीमधला इंटेलेक्च्युअल माणूस दिसून आला. त्यावर पुन्हा कर म्हणजे 1940 साली त्यानं हिटलरच्या हुकुमशाहीवर भाष्य करणारा द ग्रेट डिक्टेटर नावाचा मार्मिक विनोदी चित्रपट काढला. त्यावेळी चार्ली आणि हिटलरमधलं अर्ध्या मिशीचं साम्य कामी आलं. पण तो चित्रपट जर्मनीमध्ये बॅन करण्यात आला होता. काही जणांच्या मते हिटलर आणि चार्लीचं आयुष्य बऱ्यापैकी एकाच रेषेवर सुरू होतं. म्हणजे दोघंही व्यक्तिगत आयुष्यात अत्यंत संशयी, हेकेखोर आणि हुकुमशाही वृत्तीचे होते.
दोघंही प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे झालेले, पण एक हसवण्याच्या कलेमुळे लोकांच्या गळ्यातला ताईत झालेला, तर दुसरा जगातला सगळ्यात तिरस्कार केला गेलेला माणूस बनला. चार्लीच्या काही फेमस सिनेमांची नावं सांगायची झालीच तर द पिलग्रिम, द पॉन शॉप, द सर्कस, अ डॉग्स लाईफ, द फायरमॅन, अ नाईट इन द शो, पोलीस हे सिनेमे तुफान गाजले. चार्लीची एक माहीत नसलेली गोष्ट म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जेव्हा इंग्लंडमधील परिस्थिती डबघाईला आली होती, तेव्हा त्यानं अनेक शाळेतील मुलांच्या अन्न पाण्याची आणि शिक्षणाची जबाबदारी उचलली होती. काही काळ चार्ली कम्युनिस्ट विचारसरणीकडे झुकला होता. तेव्हा अमेरिकेनं त्याच्यावर तो सोव्हिएत संघाच्या गुप्तचर यंत्रणेचा एजंट आहे असा आरोपही लावला होता. कारण तेव्हा त्याचं रशियाच्या जॉन बेरीसोबत प्रेमसंबंध जुळल्यामुळं रशियात येणं जाणंही वाढलं होतं. पण प्रकरण अंगलट येतंय असं दिसल्यावर त्यानं जॉन बेरी आणि कम्युनिस्ट विचारांची एकत्रच साथ सोडली. पण तरीही जॉन अजून पुरती त्याच्या आयुष्यातून गेली नव्हती. इकडं अमेरिकेत 54 वर्षीय चार्लीनं प्रसिद्ध नाटककार युजीन ओ नीलची 18 वर्षीय मुलगी उना ओ नीलशी लग्न केलं. हे कळल्यावर तिनं चार्लीवर फसवणुकीची केस टाकली. तिनं माझ्या पोटातलं मूल चार्लीच आहे असा दावा करून त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पुढे मग कोर्टानं जॉनचा मुलगा जाणत्या वयाचा होत नाही तोवर चार्लीच त्याचा सगळा खर्च भागवेल असा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात अमेरिकन एजन्सीजनी चार्लीला जो त्रास दिला त्यामुळे चार्लीमध्ये एक प्रकारचा कडवटपणा भरला. तो त्याच्या 1947 साली आलेल्या मॉन्झियर वॉरडॉग्स या सिनेमात दिसून आला. त्यात चार्लीनं चक्क श्रीमंत बायकांना फसवून त्यांच्याशी लग्न करणाऱ्या कुप्रसिद्ध फ्रेंच गुन्हेगार लांद्रूचा रोल केला होता. साहजिक लोकांना तो आवडला नाही आणि पिक्चर डब्यात गेला. 1952 साली चार्लीनं त्याचा द लाईमलाईट नावाचा हॉलिवूडमधला शेवटचा चित्रपट बनवला. पण त्या काळात अमेरिकेतली एक मोठी लॉबी चार्लीच्या विरोधात गेली होती. FBI आणि त्याचे सर्वेसर्वा अध्यक्ष जे एडगर हुवर हे तर अगदी हात धुवून त्याच्या मागे लागले होते. द लाईमलाईटच्या प्रीमियर शो वेळी मोक्का साधून त्यांनी चार्लीच्या हातात खोटे नाटे आरोप लावून बनवलेली फाईल ठेवली आणि अमेरिकेनं चार्लीवर अमेरिकेत राहण्यासाठी बंदी घातली. तिथून पुढे 20 वर्ष चार्ली स्वित्झर्लंडमध्ये लेक जिनिव्हा इथं त्याच्या कुटुंबासोबत राहिला. तिथे त्यानं 37 एकरातली इस्टेट विकत घेतली होती. अमेरिकेनं अपमानित करून हाकलल्यानंतर 1957व्या वर्षी त्यानं इंग्लंडमध्ये चित्रित केलेला त्याचा अ किंग इन न्यूयॉर्क हा सिनेमा काढला. युरोपात तो सिनेमा चांगला चालला, अमेरिकेत मात्र तो सिनेमा लागला नाही. याची खंत चार्लीला लागून राहिली. पुढे 1964 साली त्यानं माय ऑटोबायोग्राफी नावाचं आत्मचरित्र लिहिलं आणि ते सुद्धा भयान खपलं. त्याचा आनंद मिरवत असतानाच 1965 साली चार्लीचा भाऊ सिडनी तर 1968 साली त्याचा थोरला मुलगा चार्ल्स ज्युनियर अतिरिक्त मद्यपानामुळे आजारी पडून मेला. चार्ली आता एकटा पडत चालला होता. नशिबानं आयुष्यात इतकी लफडी केल्यानंतरही त्याची शेवटची बायको उना त्याच्याबरोबर होती. तिच्या रूपानं त्याला आयुष्यात खरं प्रेम, शांती आणि स्थैर्य मिळालं. वयाच्या 77व्या वर्षी त्यानं द गॉडफादर मधला बाप नट मार्लोन ब्रँडोला घेऊन अ काउंटेस फ्रॉम हाँगकाँग नावाचा शेवटचा सिनेमा काढला. त्यात त्यानं छोटीशी भूमिकाही केली होती. दरम्यान अमेरिकेत सत्ता बदल झाल्यानंतर 1972 साली चार्लीला ऑस्कर अवॉर्ड घेण्यासाठी सन्मानानं बोलवण्यात आलं. 44व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात त्याला जीवन गौरव पुरस्कार दिला गेला. त्यावेळी चाहत्यांनी त्याला ऑस्करच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं स्टँडिंग ओवेशन दिलं होतं. चार्लीला नाताळ कधीच आवडला नाही कारण त्याची कल्पनेतल्या सांता क्लॉजवर श्रद्धा नव्हती. पण वयाच्या 88व्या वर्षी नाताळच्याच दिवशी सकाळी झोपेत 25 डिसेंबर 1977 रोजी चार्लीला मरण आलं. पुढे त्याला त्याच्या स्वित्झर्लंडमधील घराजवळच्या एका दफनभूमीत पुरलं गेलं. त्यानंतर जवळपास 2 महिन्यांनी म्हणजेच 2 मार्च 1978 रोजी त्याचं थडगं कोणीतरी उकरून बाहेर काढलं आणि मृतदेह चोरून नेला. सुरुवातीला चार्लीच्या चाहत्यानं ही कृती केली असावी असं सगळ्यांना वाटलं. पण 2 दिवसांनी उनाला जेव्हा $6 लाख मागणी करणारा फोन आला तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. उनानं अर्थातच ती मागणी फेटाळली. मग चोरांनी त्याची आधीची पत्नी पॉलेट गोडार्ड हिला फोन करून आपल्याकडे चार्लीचा मृतदेह असल्याचं सांगितलं. त्यावर तिनं त्यांना बरं मग एवढा साधा प्रश्न विचारला आणि फोन ठेवून दिला. पुढे 11 आठवड्यांनी चोर आणि त्यांनी मक्याच्या शेतात पुरलेली शवपेटी, त्यातलं चार्लीचं शव सगळंच सही सलामत सापडलं. थोड्याशा पैशासाठी 2 चोरांनी हा कारनामा केला होता. पोलंडचा रोमन वॉर्डास आणि दुसरा होता बल्गेरियाचा की गुस्ताव गानेव. दोघंही साधे मेकॅनिक होते. चार्ली चॅप्लिनच्या आयुष्यातील अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महात्मा गांधी यांच्याशी त्यांची लंडनमध्ये झालेली भेट. ती भेट घेतल्याचं चॅप्लिननं त्याच्या डायरीत लिहून ठेवलं होतं. आधुनिक युगात यंत्रामुळे माणसाचं शोषण होत असल्याचं गांधीजींनी त्याला सांगितलं होतं. गांधीजींच्या त्या वाक्यानं प्रभावित झालेल्या चार्ली चॅप्लिननं टाइम मशीन नावाचा सुपर डुपर हिट सिनेमाही त्यावेळी रिलीज केला होता.
चार्ली चॅप्लिनला एकूण 11 मुलं असल्याचं बोललं जात होतं. तसंच चार्ली चॅप्लिन हा टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकलेला पहिला कलाकार होता. लोकांना दुःख विसरायला लावून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या चार्लीच्या आयुष्यात एकामागोमाग एक संकट येत राहिली, पण त्याचं ते हसरं दुःख त्यानं कधीच पडद्यावर येऊ दिलं नाही. एक फेमस शेर आहे बघा, तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, कौन सा गम है जो छुपा रहे हो. अगदी तसं चार्ली शेवटपर्यंत त्याचं आयुष्य जगला. असो, तुम्ही चार्ली चॅप्लिनचे नेमके कोणते सिनेमे पाहिलेत आणि तुमच्या चार्लीबद्दलच्या काही आठवणी असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.